नमस्कार. आजच्या घडीला जे कोविड-19मध्ये पर्यटनवर जे काही परिणाम होत आहेत, ते जर आपण बघितले तर खूप भयंकर परिणाम या क्षेत्रावर आता सध्या झालेले आहेत. आणि सर्वात जास्त जर कोणतंही क्षेत्र कोविड-19मुळे प्रभावित आहे, तर तो म्हणजे टुरिझम सेक्टर आहे. आणि सर्वात शेवटी जर का कोणते क्षेत्र रुळावर येईल, तो पुन्हा तो पर्यटन क्षेत्र आहे. ह्याला रुळावर यायला जवळजवळ असं वाटतं की कमीत कमी 1 ते 2 वर्ष आणखीन लागतील. कारण की कोविडची जी भीती लोकांच्या मनात बसलेली आहे, ते पाहता असं वाटतं की लोकं बाहेर निघायला थोडंसं तरी टाईम घेतील. आणि जोपर्यंत आपण त्यांच्या मनात ही जी भीती आहे, ती काढत नाही आणि जोपर्यंत आपण त्यांना हे एक शुअरिटी देत नाही, की तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही सगळे सिक्युअर्ड आहात, इथले पर्यटन क्षेत्र सिक्युअर्ड आहेत, तोपर्यंत हा पर्यटन तुमच्याकडे वळणार नाही. आज पर्यटनवर अवलंबून जवळजवळ 15 ते 16 लाख लोकं ह्या क्षेत्रावर अवलंबून आहेत. आणि आजच्या घडीला जर बघितलं तर ह्या क्षेत्रावर खूप मोठी आपदा आलेली आहे. आणि महाराष्ट्राचं जर सांगायला झालं तर कधी-कधी एक भीती अशीही वाटते, की जे मराठवाडा असेल किंवा दुसरे काही प्रदेश असतील जिथले शेतकरी आत्महत्यासाठी प्रसिद्ध आहेत, तशी घडी आज पर्यटन क्षेत्रावर नाही यावी अशी आमची अपेक्षा आहे. पण असं करत असताना कुठं ना कुठे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल, ह्यांच्याकडनं खूप काही अपेक्षा आहेत. आणि त्या अपेक्षा सध्या तरी अपेक्षाच आहेत, कारण की त्याच्यासमोर काही असं ठोस आश्वासन या क्षेत्राला काहीच मिळालेलं नाही आहे. जे बेलआउट पॅकेजेस अनाऊन्स झाले होते मागच्या 1-1.5 वर्षात, त्याच्यात पण पर्यटन क्षेत्राला कुठेच काही इम्पॉर्टन्स देण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे कुठेतरी एक निराशजनक परिस्थिती ह्या क्षेत्रामध्ये अवलंबून असलेल्या लोकांवर आलेली आहे. मला वाटतं की आता टाईम आलेला आहे की ह्या क्षेत्राकडे पण सरकारने थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे. आपण नेहमी असं म्हणत असतो की आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं फॉरेनच्या देशात आणि आपल्या देशात, तर भारत हा जवळजवळ एक सब कॉन्टिनेंट आहे. हा काही एक देश नाही आहे. युरोपमध्ये जर तुम्ही बघितले 28-29 जे युरोपियन युनियनचे देश आहेत, ते जे एक-एक देश आहे ते आपला एक-एक स्टेट आपण म्हणू शकतो. असं असताना आपण भारताला एक सब कॉन्टिनेंट म्हणून संबोधणं गरजेचं आहे. हा एक देश आणि ह्याला पर्यटन क्षेत्रामध्ये आज जर तुम्ही बघितलं की जवळजवळ 5 नोकऱ्या जे आपण येतात, त्याच्यातलं प्रत्येक 5 पैकी 1 तरी माणूस पर्यटन क्षेत्राचा असतो. तसं जर बघितलं तर 10% GDPला कॉन्ट्रिब्यूट करणारा हा क्षेत्र आहे. इतकं मोठं कॉन्ट्रिब्युशन असतानाही ह्या क्षेत्रावर अन्याय का? हा एक फार मोठा प्रश्न आज सगळ्यांच्या समोर आहे. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारांनी आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ह्याच्या निवेदन देण्यात आलेले आहेत. पण आज घडीला तरी कोणतंच आश्वासन किंवा कोणतंच आपल्याला रिलीफ पॅकेज सध्या तरी दिसत नाही आपल्यासमोर. महाराष्ट्र प्रदेशाचं जेव्हा आपण म्हणतो की हा महाराष्ट्र आहे, म्हणजे सर्वात मोठं राष्ट्र आहे आणि इथे येणारा जे टुरिस्ट आहे, याच्यात जर आपण बघितलं तर जवळजवळ 10.5 मिलियन हा फॉरेन टुरिस्ट आपल्याकडे येतो. आणि आपल्याकडे जी विविधता आहे, म्हणजे आपल्याकडे बीचेस आहेत, आपल्याकडे केव्ज आहेत, आपल्याकडे काही सायंटिफिक मॉन्युमेंट्स आहेत जसं लोणार क्रेटर ते नाही, ह्याच्यामुळे खूप टुरिस्ट आपल्याकडे अट्रॅक्ट होतो. आणि जसं मी सांगितलं की 10.5 मिलियन जवळजवळ फॉरेन टुरिस्ट आहे आणि त्याच्यात तिप्पटपटीने डोमेस्टिक टुरिझम ह्या महाराष्ट्रामध्ये येत असतो. ह्याला अट्रॅक्ट करायला आपल्याकडे खूप काही आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि तसं बघता कोविडच्या पहिलीची जी परिस्थिती होती, म्हणजे 2018चे जे फिगर्स आहेत ते आपल्याला सांगतात की 10.5 मिलियन फॉरेन टुरिस्ट आणि जवळजवळ 30 ते 40 मिलियन हा डोमेस्टिक टुरिस्ट महाराष्ट्रामध्ये येतो. आणि आजची जर परिस्थिती आपण बघितली तर मागच्या 1 वर्षापासून जवळजवळ आपण स्टिलवर आलेलो आहोत. स्टॅग्नन्सी आलेली आहे, टोटल बंद आहेत, मॉन्युमेंट्सही बंद आहेत. ह्याच्यामुळे टुरिझम हा टोटल आजच्या घडीला पूर्ण बंद झालेला क्षेत्र आहे. कोविड-19चं जर आपण बोलायचं राहिलं तर मला वाटतं की आणखीन 1-1.5 वर्षात हळूहळू का होईना पण कोविड संपेल. आपण तितकं आशावादी राहणं खूप गरजेचं आहे. आणि असं असताना मला वाटतं की
1-1.5 वर्षासाठी न थांबता आपण आजपासनं पुढच्या तयारीला लागणं फार गरजेचं आहे. 1-1.5 वर्ष मागे जर बघितलं तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे पर्यटन क्षेत्राचं. 1-1.5 वर्ष पुढे बघितलं तर आणखीन खूप मोठं नुकसान होणार आहे, जेणेकरून मॉन्युमेंट्स बंद आहेत. पण ह्याच्यावरच रडत न बसता मला असं वाटतं की आजपासून आपल्याला तयारीला लागणं खूप गरजेचं आहे. आपल्या शेजारी जे वेगवेगळे स्टेट्स आहेत त्यांना जर आपण बघितलं, त्यांनी आजपासून तयारी सुरू केली आहे की आमच्याकडे काय नैसर्गिक साईटसीन आहेत आणि तुम्ही का बरं यायला पाहिजे, हे सगळे त्यांनी अजून सुरू केलेलं आहे. पण कुठेतरी मला वाटतं की आपण कुठेतरी अजून मागे राहिलेलो आहे. आणि मागे न राहता हे जे काही आपल्यावर विपदा आलेली आहे त्याच्यावर न रडता पुढची जी अपॉर्च्युनिटी आपल्याला दिसती आहे. कारण की बघा, आज घडीला लोक घरामध्ये बसलेले आहेत, घरात बसून बसून वैतागलेले आहेत. काही प्रमाणात मध्ये टुरिझम चालू झाला होता, पण कोविडची साथ पुन्हा सेकंड वेव्ह वाढल्यामुळे लोक पुन्हा इंडोर झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा 1-2 वर्षाचा जे घरामध्ये बसण्याचा त्रास आहे आणि जे स्ट्रेस आहे त्यांना तो नक्कीच बाहेर काढायचा आहे. आणि ती फार मोठी अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आहे, ती एनकॅश करण्याची. तर त्याच्यामुळे जर आजपासून आपण तयारीला लागलो तर मला वाटतं की जे काही नुकसान आपल्याला हे 1-2 वर्षात होणार आहे तो आपण नक्कीच 6 महिन्यात किंवा 1 वर्षात भरून काढू, असं आशावादी आपल्याला राहणं खूप गरजेचं आहे. आता हे करताना आपल्याला काय करायला पाहिजे? सर्वात पहिलं मला वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणि स्टेट गव्हर्नमेंटनी मिळून जे फॉरेन टुरिस्ट आपल्याकडे येतात त्यांना एक 3 ते 5 वर्षासाठी व्हिसा ऑन अरायव्हल फ्री करायला पाहिजे. त्याच्यात होईल काय की टुरिस्ट होऊ शकतं की पहिल्या वर्षी नाही येणार, दुसऱ्या वर्षी नाही येणार, पण कमीत कमी तो तिसऱ्या वर्षी तरी आपल्याकडे येईल. तर ते 3 किंवा 5 वर्षाचं व्हिसा ऑन अरायव्हल आपण जर त्याला फ्री ठेवलं तर कुठं ना कुठं आपण त्याला एक टेम्प्ट करतोय भारताला यायसाठी. तर तो एक फार गरजेचा डिसिजन आपल्यासाठी असेल. दुसरा डिसिजन असा असेल की आपली ॲग्रेसिव्ह मार्केटिंग आता होणं खूप गरजेचं आहे. कुठेतरी एक निगेटिव्हिटी पब्लिसिटी भारताबद्दल झालेली आहे की इथं खूप मोठ्या प्रमाणात कोविड फैललेला आहे. तर हळूहळू आता कोविड ओसरतो आहे, हे पण आपण बघतोय. तर आपल्याला कुठे ना कुठे हे हळूहळू सोशल मीडियाच्या थ्रू हे मेसेजेस पाठवणं गरजेचं आहे की आता कोविड हळूहळू इंडियामधनं कमी होत चालला आहे. कारण की वाढलेले खबर तर आपण सगळीकडे बघतोय, पण कमी झालेल्या कुठे दिसत नाही. तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी तो एक ॲग्रेशन घेऊन थोडीसं मार्केटिंग करणं गरजेचं आहे. खूप देश ॲडवायझरी टाकतायत की भारतामध्ये जाऊ नका कारण तिथं कोविड वाढलेलं आहे. तर त्या देशाचे जे राजदूत आपल्याकडे आता सध्या राहत आहेत, तर त्यांनी ॲक्च्युअल परिस्थिती ते बघतायत. कारण की भारत, जसं मी आधीच सांगितलं, खूप मोठा सब कॉन्टिनेंट आहे. बॉम्बेमध्ये काही झालं तर त्याचा अर्थ हे नाही की दिल्लीमध्ये पण तसंच होईल. तर त्याच्यामुळे हे जे राजदूत आपल्याकडे आहेत, ह्या राजदूतांच्या मार्फत आपल्याला ही पॉझिटिव्हिटी प्रत्येक देशामध्ये फैलवणं खूप गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियाचं जर आपण बघितलं, आता मध्यंतरी जेव्हा त्यांनी एक ॲडवायझरी आली की भारतामध्ये जाऊ नका, लगेच भारताचे जे राजदूत होते त्यांनी ती सिरियसनेस घेतली आणि ऑस्ट्रेलियाचे जे राजदूत भारतात होते त्यांनी ते पुन्हा त्यांच्या देशात सांगितलं की असं काही नाही आहे, परिस्थिती खूप चांगली आहे. 2-3 स्टेट जर सोडले तर बाकीच्या स्टेटमध्ये तशी परिस्थिती नाही जशी ती मीडिया दाखवते म्हणून. तर कुठे ना कुठे हे जे उच्चायुक्त आपल्या देशामध्ये आहेत वेगवेगळ्या देशांचे, हे खूप मोठं रोल आपल्यासाठी प्ले करू शकतात, खूप मोठे ब्रँड अँबॅसेडर होऊ शकतात भारतासाठी. तर त्यांची मदत आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या हॉटेल्स असतील किंवा टूर ऑपरेटर्स असतील, ह्यांच्यावर जे टॅक्सेस आहेत, GST असेल, हे पण कमीत कमी 2 वर्षासाठी आपण ह्याला आता एक हॉलिडे देणं खूप गरजेचं आहे. कारण की जितकं अट्रॅक्टिव्ह पॅकेजेस आपण त्यांना देऊ, त्याचप्रमाणे लोक आपल्याकडनं येणं चालू होतील. थायलंडसारखा एक छोटा प्रदेश जर तुम्ही बघितला किंवा सिंगापूरसारखा एक छोटासा देश बघितला किंवा दुबईसारखा किंवा मालदीवसारखा एक देश बघितला. मालदीवचं जर तुम्ही बघितलं तर कोविडमध्ये त्यांनी जवळ 6 ते 7 लाख टुरिस्ट त्यांच्याकडे व्हिजिट झालेले आहेत. कारण की त्यांनी ती पॉझिटिव्हिटी फैलवली की आमच्याकडे या, खूप सेफ आहे. आणि जसे आकडे येत गेले ते आकडे त्यांनी सगळ्या सोशल मीडियावर यूज करून पूर्ण युनिव्हर्सला दाखवलं की आम्ही किती सेफ आहे. त्याच्यामुळे झालं काय की लोक तिथं खूप प्रमाणे जाऊ लागले. तसंच थायलंड आणि सिंगापूरची कंडिशन आहे, ते पण ओपन होण्यासाठी एकदम आतुर आहेत. आणि काय सिक्युरिटी, काय SOPs ते फॉलो करत आहेत जेणेकरून टुरिस्ट सेफ राहील, हे त्यांनी आतापासूनच चालू केलेलं आहे. हे झालं एक इंटरनॅशनल टुरिस्टचा मुद्दा. आपल्याकडे डोमेस्टिक टुरिझम खूप जास्त प्रमाणात आहे. आणि आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं की जे आपला जो भारतीय टुरिस्ट आहे जेव्हा फॉरेनला जातो, तर तो आज इंटरनॅशनल टुरिस्टपेक्षा आपला डोमेस्टिक टुरिस्ट जास्त पैसा खर्च करायला लागलेला आहे. तुम्ही बाहेरच्या जसं स्वित्झर्लंड असेल किंवा इटली असेल, इथं बघितलं असेल तर तुम्ही आता तिथं इंडियन रेस्टॉरंट्स बघाल,
तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये बघितलं तर बी आर चोपडाचा त्यांनी पुतळा लावला आहे. बघा त्यांचं मार्केटिंगची पद्धत कशी आहे. त्याचप्रमाणे मला वाटतं आपल्याला भारताच्या आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टिजमेंट करावं लागेल. खूप ॲग्रेसिव्ह प्रमोशन आपल्याला करावं लागेल, जेणेकरून लोकं भारताच्या भारतामध्ये फिरतील आणि आपल्या इकॉनॉमीला कुठं ना कुठं खूप मोठा हातभार याच्यामुळे लागेल. हा जर पैसा भारताच्या भारतात रोलिंग झाला, तर जो पैसा बाहेर जाणार होता तो जर भारतात राहिला तर इकॉनॉमी फास्ट वापस रुळावर येईल आणि त्याचा फायदा टुरिझमला नक्कीच होणार आहे. आपण जेव्हा हे म्हणत असतो डोमेस्टिक टुरिस्टचं जर आपण बोलतो तर डोमेस्टिक टुरिस्ट फॉरेनला जायच्या वेळेस 10,000 विचार करेल, कारण की खर्च खूप आहे. पण डोमेस्टिकमध्ये तो विचार करणार नाही. त्याच्यामुळे जे सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की कमीत कमी तुम्ही 20 ते 22 डोमेस्टिक साईट्सला व्हिजिट करा. हा फार मोठा एक संदेश आहे, ज्याच्यामुळे आपली इकॉनॉमी पुढे येऊ शकते. तर माझी सगळ्यांना विनंती हीच राहील का तुम्ही डोमेस्टिक टुरिझमवर जास्त भर द्या. डोमेस्टिकमध्ये फिरा. अजून सध्या बाहेर जाण्याची गडबड करू नका आणि नक्कीच ॲग्रेशन जेव्हा आपल्या मार्केटिंगमध्ये होईल तर लोकं फिरतील. म्हणून महाराष्ट्राने ही तयारी आज करायला फार गरजेचं आहे. आपल्याकडे खूप मोठा आपला जे प्रदेश आहे ह्याच्यात खूप काही विविधता आहे. म्हणजे आपल्याकडे बीचेस पण आहेत, आपल्याकडे हेरिटेज आहे, आपल्याकडे सायन्स आहे, आपल्याकडे सर्वात मोठा बॉलिवूड पण आहे. तर त्याच्यामुळे आपण मुंबईमध्ये आता बॉलिवूड टुरिझम पण चालू झालं आहे. एक कुठं ना कुठं हा एक अट्रॅक्शन असतो की कुठे शूटिंग होते, काय सिरियल्स होतात. तर त्याच्यामुळे आपल्याला काही असे हिडन जे जेम्स आहेत ते पुढे आणावं लागतील, जे अट्रॅक्ट करतील टुरिस्टला येण्यासाठी आणि ते फार गरजेचं आहे आजच्या घडीला. टॅक्सेसचं मी बोललो की टॅक्सेस आपल्याला रिलॅक्सेशन मिळणं खूप गरजेचं आहे. एक ब्रँड अँबॅसेडर महाराष्ट्रासाठी फार गरजेचं आहे. तुम्ही गुजरातचं जर एक्झाम्पल घेतलं तर एकेकाळी गुजरातमध्ये काहीच टुरिझम नव्हता. पण जेव्हा सुपरस्टार अमिताभ बच्चननी त्याची मार्केटिंग केली, आज तुम्ही बघा गुजरातमध्ये इतकं टुरिझम वाढलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बॉलिवूड असतानाही आमच्याकडे ब्रँड अँबॅसेडर का नाही? हा फार मोठा प्रश्न आहे. ते एक मोठा ब्रँड अँबॅसेडर होणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे राजस्थानला जर आपण बघितलं त्यांचे सिग्नेचर ट्यून बघा तुम्ही. खूप चांगल्या सिग्नेचर ट्यून आणि कॅची सिग्नेचर ट्यून आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची काही ना काही एक सिग्नेचर ट्यून असायला पाहिजे. आमच्याकडे खूप मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहास आणि त्या संगीतावर आधारित एखादी जर सिग्नेचर ट्यून आली तर ती नक्कीच आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल आणि खूप फायदा होईल. आपल्याकडे जी विविधता आहे त्याच्यावरून आपण महाराष्ट्राला म्हणतो की हा अनलिमिटेड महाराष्ट्र आहे. जेव्हा आपण म्हणतो की अनलिमिटेड म्हणजे आपल्याकडे किती मोठे मॉन्युमेंट्सचा आणि किती मोठा साठा आहे, जे आपण एनकॅश करणं गरजेचं आहे आणि त्याची तयारी मात्र आजपासून आपल्याला करणं खूप खूप गरजेचं आहे. जे छोटे मोठे ट्रॅव्हल एजंट्स कोविडमुळे आजच्या घडीला परेशान आहे किंवा दुकानं त्यांच्या बंद झालेल्या असतील, मला वाटतं ते आज दुकान बंद असतानाही इलेक्ट्रिसिटी बिल भरतायत, त्यांचे जे टॅक्सेस असतील ते भरतायत, त्यांना कुठं ना कुठं एक रिलीफ मिळणं खूप गरजेचं आहे. एक तबका आपल्याकडे असा आहे जो ह्याच्यावरच अवलंबून आहे, जे असेल तुमचं गाईड सेक्टर. गाईड असे तुम्ही जर बघितले तर खूप असे गाईड्स आहेत जे फक्त आणि फक्त टुरिझमवर अवलंबून आहेत. तर जर त्यांना काही एक मंथली पॅकेजेस देण्यात आले तर खूप चांगलं होईल. थोडंसं स्टायपंड त्यांना मिळेल, ज्याच्यामुळे त्यांच्या घराला हातभार लागेल. जसा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी खूप चांगलं पाऊल उचललं आहे आणि रिक्षावाल्यांना आता त्यांनी ₹1500 देणं चालू केलं आहे. त्याचप्रमाणे जे काही असेल, जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंट करू शकतं त्याप्रमाणे त्यांनी ह्या गाईडसाठी पण काहीतरी करावं, टूर ऑपरेटरसाठी काहीतरी करावं. हॉटेलियर्स बघा आज इतका मोठा इन्व्हेस्टमेंट आहे पण पूर्ण बंद पडलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना पण काय संजीवनी तुम्ही देऊ शकतात ते देणं आज खूप 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 गरजेचं आहे. जिस्ट मी एकच सांगेल की ॲग्रेशन मार्केटिंगमध्ये आजच्या घडीला खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी 1.5 वर्ष थांबण्याची गरज नाही आहे. आपण आजपासूनच ते करणं खूप गरजेचं आहे. एक मला वाटतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कुठं ना कुठं काहीतरी एक सर्वे करायला पाहिजे की किती मोठा नुकसान आजच्या घडीला टुरिझमला झालेलं आहे. स्टेक होल्डर्सना ऑन बोर्ड घेऊन हे जर आपण केलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कुठे ना कुठे एक मोठा फिगर त्यांच्यासमोर येईल आणि त्यांना एक त्याच्यातनं समजेल की ह्या क्षेत्राला रुळावर आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील. हे करत असताना मी एक रिक्वेस्ट अशी करेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल, की प्रत्येक वेळेस जे स्टेक होल्डर्स आहेत टुरिझम क्षेत्राचे त्यांना तुम्ही ऑन बोर्ड घ्या. कारण की काय होईल की तुमच्याकडचे जे लोक आहेत त्यांचे काही लिमिटेशन्स असतील. ते लिमिटेशन्स जेव्हा तुम्ही स्टेक होल्डर्स तुमच्याबरोबर असतील ते तुम्हाला एक्झॅक्ट पोझिशन कळेल काय आहे काय नाही. त्याच्यामुळे त्यांना जर तुम्ही समोर तुमच्याबरोबर घेतलं तर एक फार मोठा फरक आपल्याला मिळेल आणि कुठेतरी एक पॉझिटिव्हिटीकडे आपण नक्कीच जाऊ. पण पुन्हा एकदा म्हणतो की 1.5 वर्षाची आपल्याला प्रतीक्षा करायची गरज नाही. आजपासून आपल्याला ह्याच्या मागे लागणं खूप खूप गरजेचं आहे.
महाराष्ट्र प्रदेश जर आपण बघितला तर 2014चे जर फिगर्स बघितले तर दिस वॉज द सेकंड लार्जेस्ट स्टेट इन इंडिया विच अट्रॅक्टेड मॅक्झिमम टुरिस्ट. मग ते फॉरेनर असतील किंवा डोमेस्टिक असतील. असं असताना आपल्याला एक स्वॉट ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे महाराष्ट्राचं. ह्याच्या जर आपण स्ट्रेंथ्स बघितल्या तर आज महाराष्ट्राकडे आपण जेव्हा म्हणतो अनलिमिटेड महाराष्ट्र, तर आपल्या स्ट्रेंथ्स भरपूर आहेत. भरपूर स्ट्रेंथ जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा काय आहे? 1983मध्ये सर्वात पहिले जेव्हा युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज स्टेटस देणं चालू केलं, त्यावेळेस ताजमहलच्या पहिले अजिंठा एलोरा ह्याला वर्ल्ड हेरिटेजचे स्टेटस देण्यात आलेले आहे. आपल्याकडे जी लोणार क्रेटर आहे, 50 वर्षापूर्वीचा लोणार क्रेटर आहे, जगात दुसऱ्या नंबरवर येतो. असं सगळं असतानाही आपल्याकडे आणखीन स्ट्रेंथ्स आहेत, आपल्या महाराष्ट्राचे स्ट्रेंथ्स आहेत. अनएक्सप्लोर्ड बीचेस आहेत. आपल्याकडे सर्वात मोठा बॉलिवूड आहे. आज जर बॉलिवूड बघितलं तर तुम्ही खूप वेगवेगळ्या देशात किंवा वेगवेगळ्या प्रदेशात आपले सिनेमा बघितले जातात. आपल्या भारतामध्येच प्रत्येक स्टेटमध्ये महाराष्ट्राचे सिनेमा बघितले जातात. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर इथले जे लोक आहेत हे खूप प्रेमळ लोक आहेत. दे आर ऑलवेज ओपन टू वेलकम द टुरिस्ट. तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांच्या घरामध्ये जाऊन बघा, जे होम अकोमोडेशन तुम्ही बघाल त्याच्यात तुम्हाला जी एक अतिथी देवो भवची जे प्रचिती येईल ती मला वाटतं तुम्हाला कुठेच येणार नाही. इतके प्रेमळ लोक तुम्हाला इथे भेटतील. ह्या आमच्या थोड्या काही स्ट्रेंथ्स आपल्या आहेत. आपले वीकनेस काय आहेत? तर आपले वीकनेसमध्ये आपण असं सांगू की आमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो कुठेतरी कमी पडतोय. जे मॉन्युमेंट्स आहेत तिथले इन्फ्रास्ट्रक्चर आमचे कमी पडतात. आमच्या रोड कनेक्टिव्हिटी आमची कुठं ना कुठं कमी पडते. रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे पण ती प्रत्येक टुरिझम सेक्टरला कनेक्ट करत नाही. तर तिथं कुठं ना कुठं आपलं बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर फ्लाईट कनेक्टिव्हिटी जर बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आणि डोमेस्टिक एअरपोर्ट्स ठीक आहे. उडान स्कीममध्ये आपण आता वेगवेगळे छोटे छोटे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत तिथं आता एअरपोर्ट्स चालू करत आहोत. पण तरीही पण कुठं ना कुठे एअर कनेक्टिव्हिटी पण जशी पाहिजे तशी नाही आहे. ह्या काही आपल्या वीकनेस आहेत. त्याचप्रमाणे जर आपण अपॉर्च्युनिटीज बघितले तर भयंकर अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आता तरी आहेत. मध्यंतरी एक सिनेमा आला होता धोनीवर आणि हा सिनेमा औरंगाबादमध्ये बीबी का मकबरावर आणि एका इथले एक प्रसिद्ध हॉटेलमध्ये शूट झाला. त्याच्यानंतरची कंडिशन अशी झाली होती की टुरिस्ट विचारायला लागले होते की आम्हाला त्याच हॉटेलमध्ये थांबायचं आहे किंवा ते जे काही मिनी ताज आहे ते बघायचं आहे. तर असे काही हिडन वंडर्स जे आहेत आपल्याला त्यांना एक्सप्लोअर करणं खूप गरजेचं आहे. खूप ब्रोशरवर तुम्ही बघाल की बीबी का मकबराचा फोटो आहे. लोकांना वाटतो हा ताजमहल आहे. तर तो कुठे ना कुठे आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी खूप मोठा एक ॲस्पेक्ट आहे. आपण म्हणू शकतो की ताज ऑफ डेक्कन आपण त्याला म्हणतोच. तर लोकांना येऊ द्या, बघू द्या. एक पुअर्समॅन ताज आहे जे आग्र्याला जाऊ शकत नाही, कमीत कमी ते औरंगाबादला येऊ शकतात, तेही बघू शकतात. तर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. त्याला एनकॅश करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मला वाटतं की आज जर बॉलिवूड आपल्याकडे आहेत तर आपण महाराष्ट्राचे विविध मॉन्युमेंट्स असतील किंवा बीचेस असतील किंवा जुने राजवाडे असतील ह्यांना आपण शूटिंगसाठी ओपन करायला पाहिजे. ह्याच्यामुळे होईल काय की जेव्हा हे हिंदी सिनेमा भारतात किंवा भारताबाहेर बघितले जातील त्यावेळेस हे सगळे मॉन्युमेंट्स ॲटोमॅटिक पब्लिसाईज होतील आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये काहीतरी एक क्युरियोसिटी असेल की चला जाऊन बघू तर खरं इतके चांगले मॉन्युमेंट्स आहेत. आज आपण कोकणमध्ये शूटिंग्स बघतो पावसाळ्याच्या वेळेस इतके सुंदर लोकेशन्स आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही कोकणचं आज टुरिझम पण बघा खूप वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे आपले कुझिन आहेत. आपण जर बघितलं की कोल्हापुरी जेवण असेल किंवा कोल्हापुरी चप्पल असेल, त्याचप्रमाणे मोगलाई जेवण असेल किंवा कोकणी जेवण असेल, तर कुझिनवर आपण अजून मला तरी वाटतं कुठं टुरिझमवर आपण लक्ष दिलेलं नाही. तेही आपण बघणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्र जसं आपण म्हणतो आर्थिक राजधानी आहे, त्याचप्रमाणे इथं खूप हॉस्पिटल्स पण आहेत जे खूप कमी किमतीत बाहेरचे लोक इथे येऊन ऑपरेशन करू शकतात. त्यामुळे एक मेडिकल टुरिझमला पण खूप मोठा वाव आपल्या स्टेटमध्ये आहे. तर ह्या अपॉर्च्युनिटीज आपण नेहमी म्हणतो की विविधता जेव्हा येतील त्याचप्रमाणे अपॉर्च्युनिटीज पण येतील. तर त्यामुळे आज जे कोविडच्या काळात आपण काही अपॉर्च्युनिटीज बघितलेल्या आहेत त्या अपॉर्च्युनिटीज पुढे जाऊन आपल्याला एनकॅश करणं खूप गरजेचं आहे. आता जेव्हा आपण थ्रेट्स म्हणतो तर थ्रेट्स आपल्याला काय आहेत? तर सर्वात मोठे थ्रेट आपल्याला आजूबाजूचे स्टेट्स आहेत जे आपल्याकडनं टुरिस्ट त्यांच्याकडे कसं अट्रॅक्ट होईल हे बघतील. भारतामधनं
येणारा प्रत्येक टुरिस्ट प्रत्येक स्टेटला वाटेल की माझ्याकडे यायला पाहिजे. तर हा एक फार मोठा थ्रेट आहे, कारण की आपल्या शेजारी गोवा आहे, गुजरात आहे. हे स्टेट्स, गोवा तर मॅक्झिमम टुरिस्ट तिथं येतात, चार्टर मूव्हमेंट होतो. तर हे टुरिस्ट आपल्याकडे कसे अट्रॅक्ट होतील हे बघणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि ह्या थ्रेटला आपण अपॉर्च्युनिटीमध्ये कसं तब्दील करू हे पण फार बघणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी आपण एक कमिटी नेमावी आणि त्या कमिटीने हे अभ्यास करायला पाहिजे. ऑफकोर्स स्टेक होल्डर्स त्याच्याबरोबर असायला पाहिजेत आणि ह्या ज्या स्वॉट ॲनालिसिस आपण करतोय त्याचप्रमाणे त्यांनी ते करायला पाहिजे. वीकनेसवर मात करायला पाहिजे, स्ट्रेंथ्सला आपण पुढे आणायला पाहिजे, अपॉर्च्युनिटीज एनकॅश करायला पाहिजे आणि थ्रेट्सला एलिमिनेट करायला पाहिजे असं मला वाटतं. 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर जेव्हा टुरिझम वाढेल तर त्याच्यासाठी मला वाटतं जेव्हा आपण म्हणतो की आजपासून तयारी व्हायला पाहिजे, तर काही देशांनी एक स्कीम आणली आहे तशीच आपण पण करावं असं मला वाटतं. की तुम्ही आज जर गव्हर्नमेंटनी जर चांगले डिस्काउंट्स किंवा चांगले रिलीफ पॅकेजेस या क्षेत्राला जर दिले, त्याच्यामुळे असं होईल की जर आपण पे नाव ट्रॅव्हल लेटर असं एक 2 वर्षाच्या कालावधीत जर हे पॅकेजेस प्रमोट केले, तर त्याचा एक फार मोठा फायदा असा होईल की लोकांना आपण सांगता येईल किंवा तुम्ही जर 2 वर्षानंतर येत असाल तर तुम्हाला जवळजवळ 100% अमाऊंट भरावा लागेल. त्याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला आज 50% वर किंवा 60% वर तुम्ही बुकिंग करा आणि ट्रॅव्हल करा. त्याच्यामुळे तो 30-40% जो एक डेफिसिट असेल तो नक्कीच टुरिस्टला अट्रॅक्ट करण्यासाठी फार मोठा हातभार आपल्याला लावेल आणि हे कुठं ना कुठं आपण विचार करणं फार गरजेचं आहे. अनलिमिटेड महाराष्ट्रामध्ये अनलिमिटेड मॉन्युमेंट्स आहेत, अनलिमिटेड स्थळं आहेत, जे टुरिस्टला नेहमी अट्रॅक्ट करतात. वेरूळचं बोलायचं राहिलं तर की जे काही टुरिस्ट औरंगाबादला येतात किंवा वेरूळ व्हिजिट करतात, प्रत्येकाचं जवळजवळ हे म्हणणं आहे, 100 पैकी जवळजवळ 99% लोकांचं म्हणणं आहे की दिस शुड बी वन ऑफ द 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. हा का नाही आहे? इथलं जे आर्किटेक्चर पॉईंट ऑफ व्ह्यूकडनं जर तुम्ही बघितलं तर असा मॉन्युमेंट जगात कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे फॉरेन टुरिस्ट खूप जास्त ह्याला अट्रॅक्ट होतो. अशाप्रमाणे आपल्याकडे भयंकर मोठा खजिना महाराष्ट्रामध्ये आहे. लोणार घेतला किंवा आपले जे बीचेस आहेत ते घेतले, तर असं जर बघितलं तर खूप मोठा खजिना या प्रदेशामध्ये लपलेला आहे. त्याला एनकॅश करण्यासाठी मला कुठेतरी असं वाटतं की मागील 1-2 वर्षापूर्वी जेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाबलीपुरममध्ये चायनीज प्रेसिडेंटबरोबर एक मीटिंग केली आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की महाबलीपुरम तुम्ही जर बघितलं तर प्रत्येकजण सर्फ करायला लागलं की कुठे आहे आणि तिथलं अट्रॅक्शन काय आहे. ते जे एक दगडाच्या समोर त्यांनी ती एक पोस्ट दिली, तो दगड इतका मोठा एका छोट्या दगडावर कसं काय इस्टॅब्लिश झालेला आहे, लोकांमध्ये एक क्युरिसिटी झाली. तर त्याचप्रमाणे मला वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणि स्टेट गव्हर्नमेंटनी मिळून जे बुद्धिस्ट सेक्टरचे डिप्लोमॅट्स असतील, मग जपानचं असेल, श्रीलंका असेल, थायलंड असेल, कोरिया असेल, इथले डिप्लोमॅट्सला घेऊन आपण जी मीटिंग होतात त्या मीटिंग जर प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या डेस्टिनेशनवर जर घेतले, वेरूळ असेल, लोणार असेल, कोकण असेल, मुंबई तर नेहमीच होत असतात, म्हणून मुंबई सोडून जर आपण जे दुसरे प्रदेश आहेत तिथं जर घेतले, शिर्डी असेल, कारण की तुम्ही जर बघितलं शिर्डी बघा फक्त भारतातच नाही पण भारताच्या बाहेर पण खूप प्रख्यात आहे. तर अशा काही जागेवर जाऊन ह्या डिप्लोमॅट्सबरोबर पंतप्रधान किंवा आमचे जे माननीय मुख्यमंत्री आहेत ह्यांनी जर ह्या मीटिंग्स घेतल्या तर मला वाटतं कुठं ना कुठं हे टुरिझम वाढवण्यासाठी पण खूप मदतीचं होईल. आपण जेव्हा आशावादी आहोत की कोरोना लवकरच जाईल आणि आम्ही असंही आशावादी आहोत की 1-1.5 वर्षानंतर जे बॅकलॉग थांबलेला आहे ह्याच्यामुळे पर्यटन क्षेत्रात एक सुनामी यायला पाहिजे आणि ह्या सुनामीला एनकॅश करण्यासाठी आम्ही तयार आहोत का? आजच्या घडीला नसू, पण आजपासून जर आम्ही तयारीला लागू तर मला वाटतं की पुढच्या 6-7 महिन्या किंवा 1 वर्षानंतर जेव्हा हे संपेल आणि ही टुरिझमची जी सुनामी चालू होईल त्याच्यात महाराष्ट्र प्रदेश ह्या सर्वात पुढे असायला पाहिजे, ह्या टुरिझमला आपल्याकडे अट्रॅक्ट करायला. हीच एक अपेक्षा मी आता करतो आणि आपल्या राज्यकर्त्यांना एक विनंती करतो की आजपासून कामाला जर आपण लागलात आणि स्टेक होल्डर्सला तुमच्याबरोबर सामील करून घेतलं तर आपण ह्या प्रदेशाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही आयडियाज असतील त्या आज डिस्कस करू आणि आपल्या प्रदेशासाठी एक मोठा टुरिझम अट्रॅक्शन करू. हीच एक अपेक्षा मी करतो.